दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राचा दादा माणूस गेल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसवरती मोठं संकट कोसळलं आहे. अजितदादांच्या मृत्यूनंतर आता सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलंय. पण अजितदादांचे जवळचे सहकारी अमोल मिटकरी यांना अद्याप दुःख सावरता आलं नाही. अशातच मिटकरी यांनी पोस्ट करत काही प्रश्न उपस्थित केलेत. मन मानायला तयार नाही. आदरणीय दादा गेले हे अजूनही कुणाचंच मन मानायला तयार नाही. काल देवगिरीवरील त्या 2 खुर्च्या बघून परत डोळे पाणावले. त्यातील पहिली खुर्ची सामान्य माणसांची कामे आणि तक्रार नीट बाजूला बसून ऐकणाऱ्या व्यक्तीची आणि दुसरी आदरणीय दादांची होती, असं अमोल मिटकरी म्हणाले. त्यानंतर त्यांनी मनातील शंका व्यक्त केली. मनात शंकेचं काहूर. मृत्यूच्या अगोदरच्या दिवशी दुपारनंतर कुठलाच कार्यक्रम नव्हता. दादा याच ठिकाणी पक्षातील कार्यकर्त्यांना भेटल्याचं काल समजलं. दुसऱ्या दिवशी याच खुर्चीवरून कामं आटपून दादा बारामतीकडे निघाले. गेले 3 दिवस मनात शंकेचं काहूर आहे. प्रश्नाचा अगडोंब उसळतोय. मृत्यूचं राजकारण करण्याचं पाप मी तरी करणार नाही, मात्र हे प्रश्न माझं मन विचारतंय. 5च मृतदेह का सापडले? 6वी व्यक्ती कुठे गेली? अपघातात 6 जणांचा मृत्यू झालाय, मग प्रत्यक्षात 5 मृतदेहच का सापडले? 6वी व्यक्ती कुठे गेली? असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारलाय. टेकऑफच्या आधी प्रवाशी यादी डिजिटल नोंदलेली असते, मग विसंगती का? असा सवालही अमोल मिटकरी यांनी विचारलाय. तसंच एकदाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढ्या वेळा पायलट का बदलले गेले? अशा प्रश्नांचा भडीमार अमोल मिटकरी यांनी केलाय. प्रश्न विचारणं म्हणजे अफवा नाही, असंही मिटकरी यांनी यावेळी म्हणालेत.